गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द BEE. BEE मध्ये बेटा आपला कालचा कन्सेप्ट कुठला होता बेटा? एक्सप्रेशन फॉर सेल्फ इंडक्टन्स होतं. ठीक आहे, इंडक्टन्सचं आपण एक्सप्रेशन काढलं होतं. L इज इक्वल टू N² काढलं होतं. अजून एक शेवटी आपण अजून एक एक्सप्रेशन काढलं होतं. L इज इक्वल टू किती होतं बेटा? N². आठवतंय? कालचं शेवटचं इक्वेशन बघा. L इज इक्वल टू किती असतं? N², μ0 μr a अपॉन खाली किती असतं? L. ठीक आहे, हे एक एक्सप्रेशन बघितलं होतं. येस, ठीक आहे. बरं, आता ना बेटा याच्यावरती आधारित पुढचा क्वेश्चन आहे माझा. पुढचा क्वेश्चन आधी लिहून घेऊ आपण, मग कन्सेप्ट काय ते एक्सप्लेन करतो. क्वेश्चन घ्या बेटा. एक्सप्लेन द फॅक्टर्स अफेक्टिंग द इंडक्टन्स ऑफ द कॉइल. एक्सप्लेन द फॅक्टर्स अफेक्टिंग द इंडक्टन्स ऑफ द कॉइल. एक्सप्लेन द फॅक्टर्स अफेक्टिंग द इंडक्टन्स ऑफ द कॉइल. ओके, म्हणजे काय की इंडक्टन्स ऑफ द कॉइल असेल कुठलीही, ती कुठल्या कुठल्या फॅक्टर्सवर डिपेंडेंट आहे ते तुम्हाला सांग. ठीक आहे, मग त्याच्यासाठी आधी हा फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे. L इज इक्वल टू किती? N² μ0 μr a अपॉन L. आता जो L इज इक्वल टू मी हा N² तसाच ठेवतो, μ0 μr ला फक्त म्यू लिहितो. चालेल बेटा? a आणि आपण खाली किती आलं? L. मग आता पहा, नीट लक्ष द्या. आता याच्याकडे बघून माझ्या काय लक्षात येत आहे की सगळ्यात पहिले जो L आहे ना, L तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कशाला बेटा? N² ला. कशाला प्रोपोर्शनल आहे? N² ला. आता याच्या आधी मी सगळ्यांची मिनिंग सांगून देतो, मग सगळं बघू. L म्हणजे काय? इंडक्टन्स आहे. N म्हणजे काय? नंबर ऑफ टर्न्स आहे. म्यू म्हणजे काय बेटा? परमिएबिलिटी आहे. A म्हणजे काय? क्रॉस सेक्शनल एरिया आहे. आणि L म्हणजे काय बेटा? लेंथ ऑफ द कंडक्टर आहे. मग सगळ्यात पहिले L जो असतो सेल्फ इंडक्टन्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कशाला बेटा? N² ला. म्हणजेच त्यावेळेस जेव्हा हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल त्यावेळेस तुमचा म्यू म्हणजे काय? परमिएबिलिटी, A म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया आणि लेंथ, हे तिघ गोष्टी माझ्या कॉन्स्टंट असतील. ठीक आहे, म्हणजे काय, जेव्हा माझा सेल्फ इंडक्टन्स पहिले तर N² ला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, त्यावेळेस या तिघ गोष्टी जर मी कॉन्स्टंट ठेवल्या तो डिपेंडेंट कशाला होती बेटा? N² वर. N म्हणजे काय? नंबर ऑफ टर्न्स. मग पहिला फॅक्टर भेटला. पहिला फॅक्टर काय बेटा की बाबा रे, सेल्फ इंडक्टन्स जो आहे तो पहिल्यांदा माझा डिपेंडेंट आहे नंबर ऑफ टर्न्सवर. कशाला डिपेंडेंट आहे? नंबर ऑफ टर्न्स. आता याची लिखापडी कशी लिहायची ते बघा. लिखापडीमध्ये सगळ्यात पहिले काय सांगायचं बेटा? ॲज पहिले तर हा फॉर्म्युला लिहून घ्यायचे. मग बाय सीइंग द अबव फॉर्म्युला L इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कशाला? N². व्हेन म्यू म्हणजे काय? परमिएबिलिटी, A म्हणजे काय? क्रॉस सेक्शनल एरिया, L म्हणजे काय? लेंथ ऑफ द कंडक्टर इज कॉन्स्टंट. ठीक आहे, हेन्स सेल्फ इंडक्टन्स इज डिपेंडेंट ऑन द कशावरती बेटा? नंबर ऑफ टर्न्स. म्हणजे आधी इक्वेशन लिहायची, त्या इक्वेशनच्या कुठले कुठले कॉन्स्टंट आहे ते लिहायचे, आणि मग नंतर काय सांगायचं की सेल्फ इंडक्टन्स ऑफ द कॉइल कशावर डिपेंड आहे बेटा? नंबर ऑफ टर्न्सवर. पहिला मुद्दा. सेकंड फॅक्टर जर मी ऑब्झर्व केलं तर लेंथ ऑफ द कंडक्टर हा पुन्हा डायरेक्टली प्रोपोर्शनल. पहिले हा झाला, आता हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कशाला बेटा? म्यूला जेव्हा तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल ना, आता जर इथे ऑब्झर्व केलं N ला असताना बाकीच्या तिघ गोष्टी कशा होत्या? कॉन्स्टंट. तसं आता तो म्यूला प्रोपोर्शनल आहे, म्यूला प्रोपोर्शनल म्हटलं तर बाकीच्या तिघ गोष्टी कॉन्स्टंट. तिघ गोष्टी म्हणजे काय? नंबर ऑफ टर्न्स, त्याच्यानंतर क्रॉस सेक्शनल एरिया आणि लेंथ ऑफ द कंडक्टर कसा असेल? कॉन्स्टंट. म्हणजेच काय, मग पुन्हा सेल्फ इंडक्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द म्यू म्हणजे काय? परमिएबिलिटी. हेन्स इट इज डिपेंडेंट ऑन द परमिएबिलिटी. व्हेन, पण कधी? जेव्हा नंबर ऑफ टर्न्स, क्रॉस सेक्शनल एरिया आणि लेंथ ऑफ द कंडक्टर काय असतील बेटा? कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे ते चेंज करायचं नाही. आता दोन गोष्टी झाल्या. तिसरी गोष्ट कुठली? पुन्हा सेल्फ इंडक्टन्स इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया. सेल्फ इंडक्टन्स इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया. बरं, जेव्हा तो डायरेक्टली प्रोपोर्शनल एरियाला असेल त्यावेळेस पुन्हा नंबर ऑफ टर्न्स, त्याच्यानंतर परमिएबिलिटी आणि लेंथ कसे असतील? कॉन्स्टंट. म्हणजेच काय, पुन्हा थर्ड फॅक्टर भेटला मला. सेल्फ इंडक्टन्स डिपेंडेंट ऑन द क्रॉस सेक्शनल एरिया. कशावर डिपेंडेंट बेटा? क्रॉस सेक्शनल एरिया. आणि आता चौथं, इंडक्टन्स जो आहे तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इनव्हर्सली प्रोपोर्शनल कशाला? लेंथ ऑफ द कंडक्टर आहे. इनव्हर्सली प्रोपोर्शनल कशाला बेटा? लेंथ ऑफ द कंडक्टर. त्याच वेळेस कॉन्स्टंट काय काय बघा बरं? नंबर ऑफ टर्न्स, म्यू म्हणजे काय? परमिएबिलिटी आणि क्रॉस सेक्शनल एरिया कसा असेल? कॉन्स्टंट. म्हणजे चौथा फॅक्टर डिपेंडेंट कशावर बेटा? लेंथ ऑफ द कंडक्टर. मग चार फॅक्टर्स वर सगळ्यात महत्त्वाचं डिपेंडेंट आहे. पहिला फॅक्टर कुठला आहे? नंबर ऑफ टर्न्स, त्यावेळेस बाकीच्या तिघ गोष्टी कॉन्स्टंट. सेकंड, परमिएबिलिटी, त्यावेळेस बाकीच्या तिघ गोष्टी कॉन्स्टंट. थर्ड, लेंथ, क्रॉस सेक्शनल एरिया, बाकीच्या तिघ गोष्टी कॉन्स्टंट. आणि चौथं, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. कशाला बेटा? लेंथ. इनव्हर्सली आहे बेटा, लेंथ कुठे? खाली आहे. खाली आहे म्हणजेच काय? तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल तर बाकीच्या पुन्हा गोष्टी कशा आल्या बेटा? कॉन्स्टंट. ते तो फंडा सगळीकडे कॉमन होईल. याचं उत्तर लिहायचं कसं आहे ते कळालंय. हे जे लिहून दिलंय हे तुमचं त्याचं शॉर्टकट आहे.
हे काय बेटा शॉर्टकट, जे मी खाली तुमचं मोठं उत्तर थोडंसं लिहून देणार आहे त्या सगळ्यांचं शॉर्टकट तुमचं हे दिसतंय. ठीक आहे, ओके. आधी हे शॉर्टकट लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून, मग खाली तुम्हाला मी उत्तर सांगतो. व्हिडिओ पॉज करून हे शॉर्टकट सगळ्यांनी लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून हे शॉर्टकट सगळ्यांनी लिहून घ्या. ओके, शॉर्टकट लिहून झाले असतील, शॉर्टकट लिहून झाले असतील. पुढे आता ऍक्च्युअल आन्सर चालू करायचंय. ऍक्च्युअल आन्सर मध्ये पुन्हा हे दोघं इक्वेशन्स लिहा. इथून माझा आन्सर चालू होईल. ठीक आहे, ऍक्च्युअल आन्सर मध्ये आता हे दोघं इक्वेशन्स लिहून घ्या. पुन्हा लिहिले. ठीक आहे, फ्रॉम द अबव इक्वेशन खाली लिहा. आता फ्रॉम द अबव इक्वेशन पहिले लिहायचंय L is directly proportional to the n square. L is directly proportional to the n square. When L is directly proportional to the n square. When permeability ब्रॅकेटच्या आतमध्ये mu. When permeability ब्रॅकेटच्या आतमध्ये mu, कॉमा क्रॉस सेक्शनल एरिया ब्रॅकेटच्या आतमध्ये A, कॉमा क्रॉस सेक्शनल एरिया ब्रॅकेटच्या आतमध्ये A, and length of the conductor ब्रॅकेटच्या आतमध्ये L, and length of the conductor ब्रॅकेटच्या आतमध्ये L are constant. Hence तिथेच कंटिन्यू. Hence inductance ब्रॅकेटच्या आतमध्ये L, hence inductance ब्रॅकेटच्या आतमध्ये L depends on the number of turns. Hence inductance ब्रॅकेटच्या आतमध्ये L depends on the number of turns. Depends on the कशावरती बेटा, नंबर ऑफ टर्न्स. ठीक आहे, ओके. खालच्या वेळेत घ्या. पुढचा पॉइंट आता. L is directly proportional to the mu. L is directly proportional to the mu. Thus नका लिहू. When number of turns ब्रॅकेटच्या आतमध्ये n चा स्क्वेअर, when number of turns ब्रॅकेटच्या आतमध्ये n चा स्क्वेअर, कॉमा क्रॉस सेक्शनल एरिया ब्रॅकेटमध्ये A, कॉमा क्रॉस सेक्शनल एरिया ब्रॅकेटच्या आतमध्ये A, and length of the conductor ब्रॅकेटच्या आतमध्ये L, and length of the conductor ब्रॅकेटच्या आतमध्ये L are constant. R काय असतं बेटा, कॉन्स्टंट. R काय, कॉन्स्टंट. Thus self inductance is dependent on permeability. Thus self inductance is dependent on permeability ब्रॅकेटच्या आतमध्ये mu. Thus self inductance is dependent on permeability ब्रॅकेटच्या आतमध्ये mu. पुढचा मुद्दा, थर्ड पॉइंट. L is directly proportional to the A. L is directly proportional to the A. When number of turns, comma number of turns ब्रॅकेटच्या आतमध्ये n चा स्क्वेअर, कॉमा permeability ब्रॅकेटच्या आतमध्ये mu, permeability ब्रॅकेटच्या आतमध्ये mu, and length of the conductor ब्रॅकेटच्या आतमध्ये L are constant. Thus inductance is dependent on area. Thus inductance is dependent on area. चौथा पॉइंट, L is inversely proportional to the length. इन्व्हर्सली असं येतं बेटा, असं लिहून घ्या. L is inversely proportional to the length. L is inversely proportional to the length. When number of turns ब्रॅकेटच्या आतमध्ये n चा स्क्वेअर, when number of turns ब्रॅकेटच्या आतमध्ये n चा स्क्वेअर, कॉमा permeability ब्रॅकेटच्या आतमध्ये mu, permeability ब्रॅकेटच्या आतमध्ये mu, and cross sectional area ब्रॅकेटच्या आतमध्ये A, and cross sectional area ब्रॅकेटच्या आतमध्ये A are constant. Thus inductance is dependent on the length of the conductor. Thus inductance is dependent on length of the conductor. म्हणजे चार महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. कुठले बेटा, नंबर ऑफ टर्न्स वर डिपेंडेंट आहे, परमिएबिलिटी, एरिया आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कशाला बेटा, लेंथला. ठीक आहे, ओके. नेक्स्ट पुढचा फंडा आता माझा चालू होतोय. आपण बघितलं होतं बेटा की बाबा पहिले नेचर ऑफ इंडस्ट्री एमएफ चालू केला होता बेटा कन्सेप्ट. आठवत आहे, नेचर ऑफ इंडस्ट्री एमएफ मध्ये आपला कन्सेप्ट दोन टाईप मध्ये डिवाइड होते, स्टॅटिकली, डायनॅमिकली. पहिले कुठलं डायनॅमिकलीचे कुठले टाइप्स होते, स्टॅटिकलीचे दोन टाइप्स होते बेटा. कुठले सेल्फ इंड्युस्ड आणि अजून एक कुठलं होतं, म्युच्युअल इंड्युस्ड. तर सेल्फ इंड्युसचा कन्सेप्ट माझा इथे संपलेला आहे. आता कुठला फंडा संपला बेटा, सेल्फ इंड्युसचा टोटल फंडा संपला. त्याच्या आधी आपण थोडंसं डिटेलमध्ये वर्किंग वगैरे बघितलं.
डायग्रामच्या स्वरूपामध्ये. मग त्याचे काही डेरिव्हेशन्स होते ते बघितले, काल झाले. आणि आज माझा तो टोटल फंडा संपला. हा शेवटचा क्वेश्चन कर. आता माझा सेकंड फंडा चालू होतोय, तो म्हणजे आहे बेटा म्युच्युअली इंड्युस्ड ईएमएफ. क्वेश्चन कन्सेप्ट लिहा. म्युच्युअली इंड्युस्ड ईएमएफ. म्युच्युअली इंड्युस्ड ईएमएफ. म्युच्युअली इंड्युस्ड ईएमएफ. म्युच्युअली इंड्युस्ड ईएमएफ. ओके, क्वेश्चन घ्या आता. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ म्युच्युअली इंड्युस्ड ईएमएफ. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ म्युच्युअली इंड्युस्ड ईएमएफ. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ म्युच्युअली इंड्युस्ड ईएमएफ. ओके, तुमच्या इथे आता डोळ्यासमोर डायग्राम आहे बेटा, कोणाची ही म्युच्युअली इंड्युस्ड ईएमएफ. आता एक 5 मिनिटं कोणीही काहीच करायचं नाहीये, सगळ्यांचं लक्ष मला बोर्डकडे लागेल. ठीक आहे, सगळ्यांचं लक्ष बोर्डकडे ठेवायचं. म्युच्युअल इंड्युस्ड ईएमएफचा कन्सेप्ट काय म्हणतोय. म्युच्युअल इंड्युस्ड ईएमएफ बेटा हा एक मॅग्नेटिक मटेरियल आहे किंवा कंडक्टर आहे. हा पण एक मॅग्नेटिक मटेरियल आहे किंवा कंडक्टर आहे. त्याला काय केलेलं, कॉइलिंग केलेलं आहे. हा कॉइल वर, इकडे काय बेटा कॉइल वर. म्युच्युअल इंड्युस्ड ईएमएफ मध्ये ना बेटा सगळ्यात पहिले मी कन्स्ट्रक्शन मध्ये काय 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 केलं ते आधी सांगतो, मग वर्किंग सांगेल. कन्स्ट्रक्शन मध्ये याच्या तुम्हाला 2 मॅग्नेटिक मटेरियल घ्यावं लागतात. ते खूप डिस्टन्स वरती नाही ठेवायचे, बऱ्यापैकी थोडेसे जवळ ठेवायचे. खूप लांब पण नाही, खूप जवळ पण नाही, थोडंसं जवळ ठेवायचे. ठीक आहे. नेक्स्ट इथे कॉइलिंग केलेली आहे. जर मी मॅग्नेटिक मटेरियल 1च्या इथे बघितलं तर मला इथे स्विच दिसतोय, व्होल्टेज सप्लाय दिसतोय आणि एक व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे. तो व्हेरिएबल रेजिस्टन्स काय करेल बेटा, करंटची किंमत कमी जास्त, जसं आपलं आधीच्या याच होतं सेल्फ इंड्यूस मध्ये कन्सेप्ट होता. आठवतं बेटा, रेजिस्टन्सचे काम काय बेटा, करंटची किंमत कमी जास्त. इन्व्हर्सली बरोबर समजतो. रेजिस्टन्स कमी केला तर करंट वाढतो, रेजिस्टन्स वाढतो तर करंट कमी होतो. ठीक आहे. बरं, आता हा मॅग्नेटिक मटेरियल असल्यामुळे याच्यामध्ये ना बेटा स्वतःचा एक फ्लक्स प्रोड्यूस होतो. राईट. हा जो आतमधल्या साईडला दिसतोय बेटा, हा φ1 आणि हा काय बेटा φ2. ठीक आहे. हा काय झाला, φ1 म्हणजे फ्लक्स 1. ठीक आहे, जो की कॉइल 1 चा आहे, जो की कोणामुळे झालाय, कॉइल 1 मुळे. आता काय होतो बेटा, काही प्रमाणामध्ये फ्लक्स आहे ना, थोडासा फ्लक्स दुसऱ्या कॉइल मधून पण जातो. का जातो, तर हे दोघंच्या दोघं जवळ असतात. का जातो बेटा, हे दोघंच्या दोघं जवळ असतात, त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये फ्लक्स दुसऱ्या कॉइल मधून पण जातो. दिसतोय. त्या दुसऱ्या कॉइल मधून जो फ्लक्स जातोय त्याला काय नाव दिले, φ2. बर, इथे पुन्हा हा जो इकडच्या साईडला मॅग्नेटिक मटेरियल आहे किंवा कॉइलिंग केलेलं आहे त्याला मी काय लावतो बेटा, गॅल्व्हॅनोमीटर लावतो. गॅल्व्हॅनोमीटर एक असा डिव्हाइस असतो, तो ॲमीटर सारखं काम करतो. कोणासारखं बेटा, ॲमीटर. आता ॲमीटर काय आहे, तर ॲमीटर एक असा डिव्हाइस आहे किंवा गॅल्व्हॅनोमीटर एक असा डिव्हाइस आहे जो की काय करेल बेटा, माझा करंट मेजर करेल. काय मेजर करतो बेटा, करंट. करंट मेजर करण्याचं काम कोणाचं, तुमचं गॅल्व्हॅनोमीटरचं. गॅल्व्हॅनोमीटर or ammeter is a device which measures the current. गॅल्व्हॅनोमीटर or ammeter is a device which measures the current. तो काय करेल बेटा, करंट मेजर करण्याचं काम करेल. ठीक आहे. मग आता कन्स्ट्रक्शन मध्ये काय काय सांगायचं. The above figure shows the construction of mutual induced EMF. It consists of coiling 1 and coiling 2. To the coil 1 there consists of a switch, voltage and variable resistance which is used to vary the value of resistance due to which the current also varies. ठीक है. To the coil 1 there consists of the flux φ1 and some part of the flux also flows to the coil 2 which is known as what, φ2. To the coil 2 there consists of the galvanometer which is used to measure the current. जो काय which is used to read the current, असं लो which is used to read the current. आता ऍक्च्युअल वर्किंग आहे का, ऍक्च्युअल वर्किंग मला इथे सांगा. इथे फ्लक्स आहे 1, इथे कुठला बेटा, त्याच्याच बाजूला इकडे कुठला बेटा, फ्लक्स 2 आहे. आता जर मी इथे करंटची किंमत काय करेल बेटा, कमी जास्त. जर इथल्या करंटची किंमत माझी कमी जास्त केली सेल्फ इंड्युस्ड ईएमएफच्या फंड्याने, कुठल्या बेटा, सेल्फ इंड्युस्ड ईएमएफच्या फंड्याने जर इथे करंट कमी जास्त केला तर फ्लक्स φ1 पण माझा कमी बेटा, कमी जास्त होईल. जर फ्लक्स माझा φ1 कमी जास्त होतोय तर फ्लक्स φ2 पण काय होईल बेटा, कमी जास्त होईल. फ्लक्स φ2 पण काय होईल, कमी जास्त. पुन्हा एकदा स्विच पहिले तर ऑन पाहिजे. ठीक आहे, क्लोज पाहिजे, म्हणजे ऑन म्हणण्यापेक्षा स्विच क्लोज पाहिजे. व्होल्टेज सप्लाय पाहिजे, व्हेरिएबल रेजिस्टन्स पाहिजे. व्हेरिएबल रेजिस्टन्सची किंमत मी कमी जास्त करेल. पहिले मी कमी केली तर करंट काय होईल, जास्त फ्लो होईल. व्हेरिएबल रेजिस्टन्स जास्त केला तर करंट काय होईल बेटा, कमी फ्लो होईल. ठीक आहे. व्हेरिएबल रेजिस्टन्स करंटची किंमत कमी जास्त केली, इथे फ्लक्स φ1 आला, तो कमी जास्त केला होता, फ्लक्स φ1 काय होईल बेटा, चेंज. जर माझा फ्लक्स φ1 चेंज झाला तर माझा फ्लक्स φ2 पण काय होईल बेटा, चेंज. आता जर माझा फ्लक्स φ1 चेंज होतोय, फ्लक्स त्याच्यामुळे फ्लक्स φ2 चेंज होतोय, ऑटोमॅटिकली तिथे ईएमएफ इंड्यूस होईल. ईएमएफ आला म्हणजेच व्होल्टेज आला, व्होल्टेज आला म्हणजेच करंट आला. कोणी सांगितलं हे, फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. कोणी सांगितलं बेटा, फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय म्हणतो की कधी जेव्हा फ्लक्स माझा चेंज होतो किंवा कट केला जातो, ठीक आहे, चेंज होतो किंवा कट केला जातो, 100% तिथे ईएमएफ इंड्यूस होतो. ईएमएफ आला म्हणजेच व्होल्टेज आला, व्होल्टेज आला म्हणजेच करंट आला. मग इथे जो काही करंट प्रोड्यूस झालेला असेल ह्या सर्किटमध्ये, तो करंट तुम्हाला या गॅल्व्हॅनोमीटरने मेजर करता येतो.
तो करंट, इथे जो करंट आलाय तो कशाने मीटर जातो बेटा, गॅल्व्हनोमीटर. आता पहा, वास्तविक इथे काही तुम्ही करंट दिलेला होता का? नाही. व्होल्टेज लावलेलं आहे का? नाही. काहीच लावलं नाहीये, तरीही काय झालं, इकडे जो काही माझा करंट प्रोड्यूस झाला होता, कमी जास्त केला, तो फ्लक्स इथे चेंज झाला, त्याच्यामुळे हा फ्लक्स चेंज झाला, म्हणून φ2 माझा चेंज झाला. φ2 चेंज झाला, 100% माझा करंट फ्लो होईल. कशातून बेटा? कॉइल 2 मधून. कशातून फ्लो होईल? कॉइल 2. हेच काय सांगितलं बेटा, म्युच्युअली इंड्युस्ड ईएमएफ म्हणजे काय? म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे इथे मी ईएमएफ चेंज केलाय, सॉरी इथे माझा आधी करंट मी चेंज केला, पण त्याचा इफेक्ट कुठे झाला बेटा? बाजूच्या कॉइल मध्ये झाला. त्याचा इफेक्ट कुठे झाला? बाजूच्या कॉइल मध्ये झाला, म्हणून त्याला काय नाव दिले? म्युच्युअली इंड्युस. म्युच्युअली म्हणजे काय? दोघांच्या संमतीनुसार. दोघांच्या संमतीनुसार इथे माझा ऑटोमॅटिकली काय इंड्यूस झाला बेटा? ईएमएफ इंड्यूस झालाय. त्या कन्सेप्टला त्यांनी काय नाव दिले बेटा? म्युच्युअली इंड्युस्ड ईएमएफ. त्या कन्सेप्टला त्यांनी काय नाव दिले? म्युच्युअली इंड्युस्ड ईएमएफ. पुन्हा आयएमपी कन्सेप्ट कधी कधी खूप वेळेस विचारला जातो. ठीक आहे, मॅक्सिमम टाइम्स विचारला जातो. एक तर सेल्फ इंड्यूस पडेल, नाही तर म्युच्युअली पडेल. ठीक आहे, एक तर सेल्फ इंड्यूस पडेल, नाही तर म्युच्युअली पडेल. दोघांपैकी एक पडतो म्हणजे पडतोच बेटा. ठीक आहे, ओके. कळालंय बेटा सगळ्यांना? व्हिडिओ पॉज करायचा आहे, डायग्राम काढून घ्यायची आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, डायग्राम काढून घ्यायची आहे. ओके, झाली बेटा व्हिडिओ काढून. पुढे लिहा कंस्ट्रक्शन. कंस्ट्रक्शन. The above figure shows the construction of mutually induced EMF. The above figure shows the construction of mutually induced EMF. Puts a point. There consists of the magnetic material 1. There consists of the magnetic material 1 having coil 1. There consists of the magnetic material 1 having coil 1. There consists of the magnetic material 1 having coil 1. Puts a point. It also consists of the magnetic material 2 having coil 2. It also consists of the magnetic material 2 having coil 2. दोन आकडा लिहायचा बेटा दोन्हीकडे, TW ने लिहायचा, दोन आकडा टाकायचा दोन्हीकडे. It consists of the magnetic material 2 having coil 2, which is placed near the magnetic material 1. Which is placed near the magnetic material 1. Which is placed near the magnetic material 1. Puts a point. Magnetic material 1 consists of a switch which is closed. Magnetic material 1 consists of the switch which is closed and the variable resistance. And the variable resistance. And the variable resistance. It also consists of the voltage. It also consists of the voltage. It also consists of the voltage. Puts a point. Magnetic material 2 consists of the galvanometer. Magnetic material 2 consists of the galvanometer. Magnetic material 2 consists of the galvanometer, which is used to read the current. Which is used to read the current. Which is used to read the current. Working. खालच्या ओळीमध्ये लिहा working. खालच्या ओळीमध्ये लिहा working. Due to the battery connecting. Due to the battery connected, the current starts flowing through the coil 1. Due to the battery connected, the current starts flowing through the coil 1. Comma there. This current can be changed by using the variable resistance. This current can be changed by using the variable resistance. This current can be changed by using the variable resistance. This current can be changed by using the variable resistance. Puts a point. Due to the current I1, which passes through the coil C1, due to the current I1, which passes through the coil C1, produces the flux phi1. Produces the flux phi1. Puts a point. Some of this flux complete its path. Some of this flux complete its path. Some of this flux completes its path through the coil 2. Through the coil 2. Due to which it produces the flux phi2. Due to which
it produces the flux phi 2, due to which it produces the flux phi 2. पुढचा point. If the current changes flowing through the coil 1, if the current changes flowing through the coil 1 by changing the variable resistance, hence the flux phi 1 changes. Hence the flux phi 1 changes. Due to this, the flux phi 2 also changes. Hence EMF is induced. And the current starts flowing. Hence the EMF is induced and the current starts flowing. Through the coil C2. Which can be measured with the help of galvanometer. ओके बच्चलो, लक्ष इकडे. जसे आपण सेल्फ इंडक्टन्सचे काही फॉर्म्युले बघितले होते, आता आपल्याला पुढच्या याच्यामध्ये म्युच्युअल इंडक्टन्सचे पण फॉर्म्युले बघायचे बेटा. ठीक आहे, तर आता त्याचे मॅथमॅटिकल फॉर्म्युले वगैरे त्याचा कन्सेप्ट माझा उद्या चालू होईल. ठीक आहे बच्चलो. ओके, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू.